बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पंचगंगा नदीत लक्ष्मी इंडस्ट्रीज परिसरातील काही कंपनीतील केमिकल युक्त पाणी मिसळत असल्याने परिसरातील शेतीचे नुकसान होते. त्याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला. याबाबतची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. नदी प्रदूषणास लक्ष्मी औद्योगिक वसाहतीवरील काही कारखाने कारणीभूत आहेत. या कारखान्यातील केमिकल मिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. त्यामुळे रुकडी, माणगाव, सांदणे, तिळवणी, रुई, चंदूर, पट्टणकोडोली, इंगळी, तळंगे, हुपरी, रेंदाय, रांगोळी या गावातील हजारो एकर शेतीचे नुकसान झाले. त्याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसणाऱ्या आणि केमिकल मिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. त्याबद्दलचे निवेदन शिवसेना वैद्यकीय कक्ष हातकणंगले तालुका प्रमुख अभिजित शिंदे, केदार नाईक, सुनील कानूरकर, सुनील नेसरीकर, सचिन लाड यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर.